नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पावसाअभावी शेतीवर वाढले संकट. पंपाने शेतात पोहोचवले जात आहे पाणी. शेतकऱ्यांची नजर आता पावसाकडे. माजी खासदार विनायक राऊत अडचणीत. 9 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल. भोंदूगिरीसह छळाचे गंभीर आरोप. एमपीएससी ऑफलाईन परीक्षेसाठी उपोषण सुरू. काँग्रेसच्या आंदोलनाचा 4था दिवस. हर्षवर्धन सकपाळ यांनी दिला पाठिंबा. आणि कुडाळ मान्सून मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात. विल्सन किप्रॉप यांच्या उपस्थितीत रन प्रारंभ. देशभरातून 2000हून अधिक नोंदणी. पाहूया सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या महिन्यात जवळपास 8 ते 10 दिवस समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला होता. मात्र आता पावसाचा खंड पडल्याने भात लावणीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना विहिरी, नदी किंवा ओहळांमध्ये पंप बसवून पाणी शेतात आणावे लागत आहे. हा पर्याय खर्चिक असून त्यासाठी अतिरिक्त मेहनत देखील घ्यावी लागत आहे. सध्या लावलेली भाताची रोपे टिकवण्यासाठी पाण्याची मोठी गरज आहे. मात्र पावसाने अशीच ओढ कायम ठेवली तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील 8 ते 10 दिवसात मुबलक पाऊस झाला नाही तर भाताची रोपे करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून सर्वांचं लक्ष आता येत्या काही दिवसातील पावसाकडे लागले आहे. पावसाने लवकर हजेरी लावली तरच भात शेतीला दिलासा मिळणार आहे. आताची परिस्थिती म्हणजे जे 8 दिवस पाऊस लागला त्यावेळी अपेक्षा होती शेतकऱ्यांना की पाऊस आता बाबा सुरू झालाय, त्यामुळे शेती बिती करायला एक हे होईल, जोमदार असा मजा येईल. पण आताची परिस्थिती अशी झाली की होतं ते न होतं तसं झालं. तर मग आता हे लावलेली शेती आहे तिथे जर शेळ भाग आहे तिथे साधारण तरी आपला एक हे मिळू शकतो. पण भरडी शेती म्हणते त्याला पूर्णपणे असं आता जळून जाणार आहे ते वरच्या पाती किंवा हे असं. आणि त्याला कुठे आधारही नाही बुवा बावडीने पाणी सोडायचं किंवा काय करा. आणि बावडीने सोडायचं गेलं तरी किती म्हणून शेतकरी सोडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे एक प्रकरण समोर आले आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे चिरंजीव आणि मुंबई महापालिकेतील ठाकरे सेनेचे विद्यमान नगरसेवक गीतेश विनायक राऊत तसेच कुटुंबातील अन्य सदस्य आणि 3 कथित भोंदूबाबांविरोधात ठाणे शहरातील कापूरबावडी येथील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तक्रारीनुसार गिरिजा गीतेश राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत, सासू श्यामल राऊत आणि इतर विरोधात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळाचे आरोप केलेत. लग्न ठरवताना खोटी माहिती देणे, नोकरी सोडण्यास भाग पाडणे, मारहाण आणि मानसिक छळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला. तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध ठिकाणी नेऊन कथित अघोरी प्रकार करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून हे सर्व आरोप तक्रारदाराने केलेले असून त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. संबंधित आरोपींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथे विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विघ्नेश सुरेश तेलंगे, वय वर्ष 21, राहणार रामवाडी असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. प्राथमिक माहितीनुसार विघ्नेश हा त्याच्या 4 मित्रांसोबत तेथे गेला होता. याच दरम्यान विहिरीच्या पाण्यात तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीची खोली आणि गढूळ पाण्याचा साठा लक्षात घेऊन कोलाड येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत विघ्नेशचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस कर्मचारी करत आहेत. विघ्नेशच्या अकाली निधनाने तेलंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रामवाडी गावावर देखील शोककळा पसरली आहे. एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा ऑफलाईन अर्थात
OMR पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवी मुंबईतील CBD बेलापूर येथील MPSC मुख्यालयाबाहेर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस होता। या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला। यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची विचारपूस करत आंदोलनाची माहिती जाणून घेतली। प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सकपाळ यांनी MPSCच्या सर्व परीक्षा पुन्हा ऑफलाईन म्हणजेच OMR पद्धतीने घेण्याची काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे सांगितले। ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करण्यात यावी अशी पक्षाची मागणी असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले। तसेच या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं। MPSC परीक्षा पद्धतीबाबतचा हा मुद्दा आता अधिक चर्चेत आला असून सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागलंय। मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक टाळलं जाते। निश्चित टाळला जात आहे, कारण इथे आल्यानंतर जी प्रश्नांची सरबत्ती होईल, या ठिकाणी जे त्यांना प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर त्यांच्याजवळ आहे, नंबर 1। आणि नंबर 2, ही चोरी जी आहे ही निरंतर चालू ठेवावी, या अनुषंगाने त्यांनी अद्यापर्यंत भेट दिलेली नाही। आंदोलन चिरडून टाकणे, सत्य लपवून ठेवणे ही मोठं सापरेंडी भारतीय जनता पक्षाची गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघत आहोत। त्याचाच कित्ता या ठिकाणी या निमित्ताने गिरवला जात आहे। ऑफलाईन परीक्षेमध्ये काय विद्यार्थ्यांचं हित आहे असं तुम्हाला वाटतं? हा डिबेटचा विषय नाही। ऑनलाईन मध्ये काय अडचणी आहेत हे सिद्ध झालेलं आहे। ऑनलाईन मध्ये काय चाललंय काय नाही चाललंय समजत नाही। जंगल में मोर नाचा किसीने न देखा अशा पद्धतीने ही परीक्षा आहे। ऑनलाईन मध्ये ज्या काही एजन्सी आहेत त्या खाजगी आहेत, खाजगी नव्हे तर त्या काही विशिष्ट मालकी असणाऱ्या लोकांच्या या कंपन्या आहेत। त्यामुळे परभारी नोकरी दिल्या जात आहेत। जे 25-25, 50-50 लाख घेऊन परभारे ऑर्डर दिल्या जात असल्याची देखील फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहे। त्यामुळे या कंपनी ज्या आहेत या खाजगी आहेत, याच्यावर कोणताही लक्ष नाही, यांच्यावर सरकारचा कोणताही संबंध नाही। यामध्ये माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगानं काही यात समजत नाही, पारदर्शकता यामध्ये नाही, टेक्निकल एरर फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे आणि यामध्ये भ्रष्टाचाराचं एक नवीन रॅकेट हे कार्यरत आहेत आणि अनेक लोकांना या कंपनीशी संधान बांधून नोकरी मिळाल्याची उदाहरणं पुढे आहेत। त्यामुळे ज्यामध्ये पाणी मूर्त आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि ज्याची विश्वासार्हता आता संपूर्ण उडालेली आहे, अशा एका प्रक्रियेचा सरकार का आग्रह करत आहे यामध्ये सर्व काही दडलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री केवळ बघून घेऊ अशी भाषा करत नाहीत, तर ती एखाद्या गावगुंडाची किंवा पान टपरीवरील भाषेसारखी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। घेण्याची त्यांची जी भाषा आहे ती त्या ज्या पक्षाच्या पठडीतून तयार झाले तिथली भाषा आहे। त्यांच्या पक्षातून या बघून घेऊच्या भाषानं काही लोकांचं, त्यांच्या नेत्यांचं निधन झालंय, ज्यामध्ये श्यामाचंद्र मुखर्जी जे आहेत यांचा एक मृत्यू झालाय, त्यानंतर दीनदयाल उपाध्याय यांचा पण एक मृत्यू झालाय, हरेन पांड्या यांचाही मृत्यू झालाय। त्यामुळे बघून घेऊच्या संदर्भामध्ये या तिघांपासून जे शिकले आहेत तीच भाषा आता ही विरोधकांवर ते वापरत आहेत आणि ही भाषा वापरत असताना एकीकडे संपवण्याची, जीवे मारण्याची कदाचित ते धमकी देत असताना दुसऱ्या बाजूला ते शब्द कोणते वापरतात आहे तो मोहाडीत मारील, थोबाड, कुत्रा, भाडेगे टट्टू अशा स्वरूपाचे शब्द हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वापरतात। नळाचं भांडण नाही आहे, पान टकरीवर खर्रा घोटत एखादा टपोरी माणूस बोलत नाही, तर अशा पद्धतीची भाषा जर मुख्यमंत्री बोलत असेल तर उभ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता सरकारमध्ये काही अलबेल नसल्याचे चित्र समोर येते। सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे आता आहेत, ज्या पद्धतीने आपण बघत असाल। नाही, मुख्यमंत्री बदला नका बदलू, एकनाथ शिंदेना करा, बावनकुळेंना करा, का अजून काही गुजरातमधून एखादा माणूस आणून करा, का उत्तर प्रदेशमधून आणून करा, का अजून कुठे काय मोदी साहेब इकडे तिकडे विदेशात फिरतात तिकडून आणून कोणाला करायचं असेल ते करा, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मोठं मॅन्डेट त्यांना मिळालंय। मात्र ही परीक्षा पद्धत बदला हीच या निमित्तानं आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकल्पाच्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली। या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी केला। निसर्गाने देवेंद्र फडणवीसांचे वाभाडे आणि सत्य पुढे आणलेलं आहे।
मुळात मिसिंग लिंकच्या निमित्तानं यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. जेव्हा या प्रकारचं फाईल हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे आलं होतं तेव्हा त्यांनी त्यावर काही तांत्रिक स्वरूपाचा खुलासा करण्याच्या अनुषंगानं त्याच्यावर टिप्पणी लिहिली होती, नंबर 1. आणि नंबर 2, जी रक्कम आहे त्या रकमेला अधिक कमी करा आणि जी रक्कम त्यामध्ये दर्शनात आली होती त्यापेक्षा 40% 50% ह्या पूल कमी रकमेत होऊ शकतो, अशा प्रकारचा शेरा हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मारला होता. मात्र देवेंद्र फडणवीसांनी जी मूळ नसती होती त्यात कमी तर केलेच नाही, तांत्रिक बाबीचं समाधानही झालं नाही, उलट त्या प्रस्तावाला दुपटीनं त्याची रक्कम वाढवली. याचाच अर्थ काय की कुठेतरी 150% जी होत असणारी जी तफावत आहे ही तफावत या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये झालेली आहे. खूप मोठा भ्रष्टाचार या मिसिंग लिंकच्या अनुषंगाने झाला आहे. त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी होत असताना देवेंद्र फडणवीस तो मी नव्हेच म्हणून जो लखोबा लोखंडेचा खेळ खेळताय हा खेळ महाराष्ट्र आता समजून गेला. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील निसर्गप्रेमींसाठी एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. वावे गावाजवळून वाहणाऱ्या अंबा नदीच्या पात्रात अत्यंत दुर्मिळ आणि परदेशी प्रजातीचा अल्बिनो एलिगेटर गार हा मासा मृतावस्थेत आढळून आलाय. शुक्रवारी 10 जुलै रोजी सकाळी स्थानिक तरुण कैलास हिलम आणि केतन मस्के हे नेहमीप्रमाणे नदीकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना चमकदार पिवळ्या आणि नारंगी रंगाचा हा मासा नदीपात्रात दिसून आला. या अनोख्या माशाची माहिती परिसरात वेगानं पसरताच नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. वन्यजीव अभ्यासक सागर दहिबेंकर यांच्या माहितीनुसार गार प्रजातीचे मासे टोकदार तोंड आणि मगरीसारख्या दिसणाऱ्या जबड्यासाठी ओळखले जातात. सामान्यतः या माशांचा रंग गडद किंवा राखाडी असतो, मात्र जनुकीय बदलामुळे म्हणजेच अल्बिनो अवस्थेमुळे या माशांचा रंग पूर्णपणे पांढरा किंवा चमकदार पिवळा नारंगी झालाय. त्यांच्या मते हा मासा पुरामुळे एखाद्या फिश टँकमधून किंवा तलावातून नदीत आला असावा किंवा कोणीतरी सोडला असावा अशी माहिती त्यांनी दिली आहे. यापूर्वीही माणगावमध्ये दुर्मिळ अल्बिनो चंचुवाळा हा बिनविषारी साप आढळला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील हा अल्बिनो अवस्थेचा आणखी एक दुर्मिळ निसर्गातील नमुना ठरला आहे. राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम KMR यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कुडाळ मान्सून मॅरेथॉन 2026ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या मान्सून रनचे उद्घाटन केनियाचे आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किपरॉप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभापासूनच सहभागी धावपटूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या मॅरेथॉनसाठी देशभरातून सुमारे 2000हून अधिक धावपटूंनी नोंदणी केली असून विविध राज्यातील स्पर्धकांचा यात सहभाग आहे. धावपटूंसाठी 5, 10, 16 आणि 21 किलोमीटर अशा 4 वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात सुरू झालेल्या मॅरेथॉनमुळे कुडाळ परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे. विविध वयोगटातील धावपटूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मान्सून मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद दिला. आयोजकांच्या नियोजनामुळे स्पर्धेची सुरुवात शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली असून या स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची कुठल्यात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.